फक्त माझं कौतुक केलं, पण ह्या सगळ्यात तू मला मदत केली आहेस हे त्यांना माहीतच नाहीये. पण त्यासाठी मी तुला मनापासून थँक्यू म्हणते. आणि एकदा का हा प्लॅन सक्सेसफुल झाला की मग आपण जिंकलो. हा प्लॅन सक्सेसफुल होणार याची पूर्ण खात्री मला आहे. कारण तो परफ्यूम तू स्प्रे करून आलीस ना त्या रूम मध्ये. आय ट्रस्ट यू खरंच. आणि तू काय आम्हाला थँक्यू म्हणतेस यार? तनिष, मी तुला थँक्यू म्हणायला हवं. अरे हो, हे बघ, हे सगळं मी करतोय कारण यात अर्जुन इन्व्हॉल्ड आहे. पण तू सगळं का करतेस? आय डोंट नो. तनिष, अजून एक सांगू? हो सांग ना. हा म्हणजे आय डोंट नो व्हाय, पण मला असं वाटतच नाहीये की आपली ओळख आत्ता झाली. खरंच का मला माहित नाही, पण मला असं वाटतंय आपण खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो. आपली ओळख खूप जुनी आहे. आपल्यात आधीपासून काहीतरी एक कनेक्शन आहे, एक बॉन्ड आहे. आय स्वेअर. आणि चल माझं सोड. डॅड एक नंबरचा राजकारणी माणूस आहे. खरंच तुमचं डोकं ना पॉलिटिकल आहे. ते पटकन कोणा विश्वास ठेवतच नाही. पण बघ ना, दिस इज सो अनयुज्युअल. त्यांनी तुला इतक्या सहज, इतक्या लवकर ऍक्सेप्ट केलं, जसं की तू आमच्या आधीपासूनचीच एक फॅमिली मेंबर आहेस. तनिष, खरंच तू खूप ऑसम आहेस. खरंच तनिष. आय सुजित. तनिष, आय सुजित. ट्रस्ट यू अ लॉट. तनिष, तू इतकी मदत करतेस मला, इतकं रिस्क घेतेस माझ्यासाठी. मला तुला माझ्या स्टाईलने थँक्यू म्हणायचंय. म्हणजे तू मुंबईत पहिल्यांदा आलीस, आमची गेस्ट आहेस. अजून मी तुला मुंबई दाखवलीच नाहीये ना, कारण आपल्याला तसा वेळ मिळाला नाहीये.